नमस्कार. SKP ITI कट्ट्यामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. SKP ITI कट्ट्याद्वारे आपण नेहमीच प्रेक्षक विद्यार्थी आणि पालकांसाठी ITIच्या विविध ट्रेडची माहिती घेत असतो. आज आपण अशाच एका लोकप्रिय ट्रेडची माहिती घेणार आहोत. या ट्रेडचं नाव आहे वुडवर्क टेक्निशियन. पूर्वी याला कार्पेंट्री ट्रेड असं संबोधलं जायचं. या सरकारनं श्रमाला प्रतिष्ठा देणे या उपक्रमाअंतर्गत याचं नाव बदलून वुडवर्क टेक्निशियन असं ठेवलेलं आहे. या क्षेत्रातील 30 वर्षापेक्षा जास्त अनुभव असलेले तज्ज्ञ शिक्षक श्री कदम DN सर हे आज आपल्याबरोबर ITI कट्ट्यामध्ये आहेत. आपण SKP ITI कट्ट्याद्वारे त्यांचं स्वागत करूया. नमस्कार कदम सर, स्वागत आहे आपलं. नमस्ते सर. कार्पेंटर या ट्रेडबद्दल किंवा आता जसं मी सांगितलं की याचं नाव आता वुडवर्क टेक्निशियन झालेलं आहे, तर त्या ट्रेडची आमच्या प्रेक्षकांसाठी सविस्तर माहिती आम्हाला अपेक्षित आहे, तर कृपया ती माहिती द्यावी. आता सर वुडवर्क टेक्निशियन म्हणजे त्याच्या नावामध्येच आपण पाहिलं तर ट्रेड संबंधित बऱ्याच गोष्टी येतात. म्हणजे वूड म्हणजे लाकडावरती काम करणारा जो कारागीर तयार होतो, म्हणजे उदाहरणार्थ आपण म्हणतो सुतारकाममध्ये. पण हा ट्रेड इतका चांगल्या प्रतीचा आणि क्वालिटीचा आहे. त्याचं एक उदाहरण सांगायचं म्हटलं तर भरपूर गोष्टी अशा सांगता येतील आपल्याला. तर या ट्रेडमध्ये ॲडमिशन घेतलेला एकच वर्षामध्ये तो विद्यार्थी स्वतःच्या पायावर उभं राहू शकतो, त्या कलेमध्ये कला अवगत करू शकतो. म्हणजे त्याच्या ज्या ज्या गोष्टी आपण शिकवतो प्रशिक्षणामध्ये त्या प्रॅक्टिकलमधनं लाकडावरच्या सगळ्या प्रकारच्या क्रिया, त्याला कापकाम, तोडकाम, रंधकाम अशा प्रकारच्या सगळ्या क्रिया करून आपण आर्टिकल काय वस्तू तयार करायला शिकवतो त्याला. म्हणजे त्याच्यामधनं त्याला त्या कलेची आवड आणि गोडी निर्माण होते. म्हणजे प्रॅक्टिकल आपण रेग्युलर असते आपलं सिलेबसप्रमाणे ते प्रॅक्टिकल करत असतानाच आपण त्याला छोट्या छोट्या वस्तू, उदाहरणार्थ आपण म्हणू एखादा पाट असेल, चौरंग असेल, अशा छोट्या छोट्या आर्टिकल वस्तूमधनं तो मोठ्या मोठ्या वस्तू करायला तयार होतो. त्याला प्रत्येक प्रकारचे जॉईंट शिकवले जातात. असं करत असताना तो त्या कलेमधली त्याला आवड आणि गोडी निर्माण होते. लोकांचा फक्त ट्रेडमध्ये ITIमध्ये एक थोडासा हलक्या दर्जाचा ट्रेड आहे असं समजलं जातं, परंतु हा ट्रेड इतका तोला मोलाचा आहे. त्याला कमी टूल्स वापरून पण सर आपल्याला हा ट्रेड करता येतो आणि त्यामध्ये आपल्याला आपलं करिअर करता येतं. जॉबसाठी पण भरपूर संधी आहेत त्याला आणि भरपूर ठिकाणी त्याला नोकरी लागू शकते. या कलेमध्ये आपल्याला आता बघितलं आपण मॉडिफाय म्हटलं तर आपण आता बघतोय ज्या क्षेत्रात ज्या ठिकाणी आपण जाईल त्या ठिकाणी आपल्याला अन्न, वस्त्र, निवारा म्हटलं तर तिन्ही गोष्टीमध्ये आपल्याला सुतारकामचा ट्रेड हा आवश्यक असतोय. त्याचप्रमाणे लेटेस्ट आता फर्निचर बघतोय आपण, एवढ्या मोठ्या मोठ्या अपार्टमेंट बघतोय, त्याच्यामध्ये चाललेली कामं बघतोय. तर या ट्रेडची माहिती तुम्हाला बघितलं तर सगळ्यांना लक्षात येईल की हा ट्रेड किती महत्त्वाचा आहे. ज्या क्षेत्रात ज्या ठिकाणी आपण जातो त्या ठिकाणी त्या विभागात बनवलेली वस्तू नाही असं एकही विभाग नाही. आता आपण बसलो इथं तरी आपण बघितलं तर टेबल, खुर्च्या ह्या ज्या गोष्टी दिसतात आपल्याला त्या आपल्या विभागामध्येच बनवलेल्या असतात. अशा प्रकारे या ट्रेडची जितकी माहिती सांगाल तेवढी कमीच आहे आणि कमी कालावधीमध्ये आपण या कलेमध्ये आपलं करिअर करू शकतो, नोकरी पण लागू शकते आणि आपल्या हाताला कला मिळाल्यानंतर आपण रोजीरोटी आपली त्याच्यावरती करू शकतोय. असा हा तोला मोलाचा ट्रेड आहे. निश्चितच तुम्ही जी माहिती सांगितली ती पालकांच्या दृष्टीनं, आमच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं, प्रेक्षकांच्या दृष्टीनं मोलाची आहे. पण लहानपणापासून किंवा आत्तापर्यंत आपण ऐकत आलो आहे की कार्पेंट्री किंवा सुतारकाम म्हणजे रंधा मारणं कष्टाचं काम आहे. तर काळाप्रमाणे टेक्नॉलॉजी बदलते तसं हे रंधा मारणं, तिथली कष्टाची कामं या दृष्टीनं मशिनरी किती म्हणजे आधुनिक अवेलेबल आहेत? आता बरोबर प्रश्न आहे सर तुमचा. या प्रश्नावर उत्तर द्यायचं म्हटलं तर आता हातानं काम असं काही सुद्धा राहिलेलं नाही असं म्हणायला काही हरकत नाही. कारण की आपण बघतो आता एखादा स्क्रू लावायचा असलं तर त्यासाठी मशीन आहे, स्क्रू खोलायचं असेल तर मशीन आहे, लाकडावर रंधा मारायचं तर रंधा मशीन आहे, कटिंग करायचं तर सर्क्युलर मशीन आहे. अशा प्रत्येक कामाचं प्रत्येक ऑपरेशन जे करतो आपण एखादी वस्तू तयार करत असताना तर त्या प्रत्येक वस्तूला प्रत्येक टूल्सचं मॅन्युअल हाताला न वापरता सगळं या इलेक्ट्रिक च्या मशीन आपल्याकडे वापरायला येतात आणि त्या मशीनवर सगळं आपल्याला ॲक्युरेसीचे कामे पण करता येतात. उदाहरणार्थ आपण बघतो की देवघर तयार करायचे त्याला नक्षीच्या पट्ट्या कटिंग केलेल्या असतात. CNC VMC मशीनवर पण आपलं आता बघितलं ना तुम्ही तर जे सगळे आपल्या आता मोठ्या मोठ्या अपार्टमेंटमध्ये आपल्याला मोठे मोठे देवघर दिसतात त्या देवघराला जे सगळं कटिंग केलेलं असतंय
ते कटिंग आपलं सगळं CNC VMC मशीनवर कटिंग केलं जातं. अशा प्रकारे आता अगदी टेक्नॉलॉजी प्रमाणे आपला ट्रेड पण तेवढं पुढं वरती येत आलेला आहे. त्याला एवढ्या उंचीवर आलेला आहे की आपल्या लोकांना लक्षात येईल की ज्या तिथं जातो आपण तिथं त्या गोष्टी आपल्याला दिसतात. म्हणजे आता CNC VMC मशीनवर पण आपलं सगळं कटिंग होत आहे. म्हणजे हातानं काम काय राहिले, अजिबात काय राहिलेलं नाहीये. फक्त आपलं काय करायचंय, आपलं नॉलेज वापरायचंय, डोकं वापरायचंय आणि ड्रॉइंग समजून आपण ते काम करायचंय. ह्या सगळ्यात गोष्टी महत्त्वाच्या आहेत. अगदी छान माहिती सांगितली सरांनी. या ट्रेडबद्दल किंवा कोणत्याही ITIच्या ट्रेडबद्दल एक गैरसमज सर्वसामान्य प्रेक्षकांमध्ये की ही सगळी कष्टाची कामं आहेत. कष्ट आहेतच थोडेफार, पण त्याला स्मार्टनेसचं रूपांतर आलं आहे. प्रत्येक गोष्टीसाठी आता टेक्नॉलॉजी येते, त्यामुळं कार्पेंट्री ट्रेड पण आता आधुनिक टेक्नॉलॉजीसह ITIमध्ये शिकवला जातो. सर, हे झालं या व्यवसायाबद्दल. या व्यवसायानंतर रोजगाराच्या संधी कुठे कुठे आहेत आपल्याला? रोजगाराच्या संधी बघितलं आपण तर आता बघा सगळ्या क्षेत्रात बघतोय आपण. उदाहरणार्थ रेल्वेमध्ये जागा भरल्या जातात, ST मध्ये जागा असतात, बऱ्याचशा कंपन्या आहेत त्याच्यामध्ये जागा असतात. कारण प्रत्येक ठिकाणी आपण जातो, ज्या क्षेत्रामध्ये जातो, ज्या कंपनीमध्ये जातो, त्या ठिकाणी फर्निचर इतर गोष्टी सगळ्या अशा ह्या कामं चालतच असतात कायमस्वरूपी. म्हणजे प्रत्येक कंपनीत म्हटलं तुम्ही तरी मेंटेनन्स आणि बाकीच्या गोष्टीसाठी आपला हा कार्पेंटरचा कारागीर लागतोच आणि चालतोच. जरी त्याला नोकरी नाही लागली तरी त्याची कला तोपर्यंत अवगत झालेली असते. 4 ते 5 वर्षात तो स्वतःचा बिझनेस करून, स्वतःचा व्यवसाय टाकून तो स्वतःची रोजीरोटीच नुसती नाहीये तर तो त्याच्या उंचीवर जाऊन 4 लोकांना रोजगार मिळवून देऊ शकतो. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. त्याचा स्वतःचा व्यवसाय असेल तर नोकरी मागायची गरज नाही आणि तो 4 जणांना नोकरी पण देऊ शकतो. हे सगळ्यात महत्त्वाचा प्लस पॉईंट आहे. कारण त्याचा बिझनेस जरी छोटा असला तर 4 ते 5 लोकांचं कुटुंब त्याच्या छोट्याशा बिझनेसवर चालू शकते, त्याचं स्वतःचं चालून पण. आणि ह्या गोष्टीत आपल्याला त्या कलेमधल्या ज्या वस्तू आहेत त्या आपल्याला जास्त प्रमाणात सेल करता येतील, विक्री करता येतील. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. धन्यवाद सर. सरांनी आताच खूप छान माहिती दिली की हा व्यवसाय वुडवर्क टेक्निशियन किंवा सुतारकाम हा व्यवसाय फक्त रोजगार तुम्हाला देत नाही तर रोजगार निर्मितीची संधीसुद्धा तुम्हाला देतोय. सर, सरकारी आस्थापनांमध्ये या ट्रेडसाठी काही वॅकन्सी असतात का, आणि ते असल्या तर कुठल्या डिपार्टमेंटमध्ये असतात? साधारण आपण बघितलं आता केंद्र सरकारचं पण बोटी तयार होतात. माझगाव डॉक म्हणून आहे मुंबईला, त्या ठिकाणी पण आपल्या कार्पेंटरची दरवर्षी रिक्वायरमेंट असते. त्यानंतर फौजमध्ये आपण बघतो, मिलिटरीमध्ये भरतीच असतोय, त्या ठिकाणी पण ट्रेडची आपली भरती असते सेपरेट. म्हणजे ITI ट्रेडची, कार्पेंटरची लागतात, अशा बऱ्याचशा ट्रेडची मुलं लागतात. त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी पण भरती होते आपली. ST मध्ये पण आपली कार्पेंटरची मुलं भरली जातात. त्यानंतर आपल्या डिपार्टमेंटचं टेक्निकल स्कूल आहे, ITI आहे, या ठिकाणी इन्स्ट्रक्टर भरती असते. त्याच्यामध्ये पण तो क्वालिफाईड असतोय. त्याला एक 4 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल आणि ITIचा आपला 1 वर्षाचा कोर्स केला असेल तर तो शिक्षक म्हणून पण लागू शकतो आपल्या डिपार्टमेंटमध्ये आणि इतर डिपार्टमेंटमध्ये. आणि ज्या स्कूलवरती टेक्निकल स्कूल आहे त्या स्कूलवर पण तो टीचर म्हणून लागू शकतो भविष्यात. धन्यवाद सर. सरांनी खूप छान माहिती दिली की सरकारी शासकीय संस्थांमध्ये सुद्धा वुडवर्क टेक्निशियन कार्पेंट्रीला खूप व्यवसायाच्या नोकरीच्या संधी आहेत. यानंतर फक्त सर एक शेवटचा प्रश्न विचारतो की हा व्यवसाय झाल्यानंतर जी शिकाऊ उमेदवारी असते किंवा अप्रेंटिस असते ती किती कालावधीची असते आणि त्या दरम्यान किती मानधन मिळतं? साधारण सर बघितलं आपण तर 1च वर्षाचा कोर्स आहे आपला आणि नंतर 1च वर्षाची अप्रेंटिसशिप असते. त्या अप्रेंटिसशिपमध्ये पण आपल्याला गव्हर्नमेंटकडनं पण कंपनीला काही रक्कम दिली जाते आणि कंपनी काय देते. अशा प्रकारे बघितलं आपण तर साधारण 15,000च्या पुढे 20,000च्या आत एवढ्या रकमेपर्यंत त्याला शिकवत असताना कंपनीत तेवढ्या रकमेचं त्याला वेतन म्हणजे विद्यावेतन मिळतं असं म्हणायला हरकत नाही आपण. धन्यवाद सर, खूप छान माहिती दिली. तर पालकांनो आणि विद्यार्थ्यांनो, आज आपण वुडवर्क टेक्निशियन या ट्रेडची सविस्तर माहिती श्री कदम DN सरांकडून घेतली. मी SKP ITI कट्ट्याद्वारे त्यांचं पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतो. मी पण आभार मानतो सर तुमचं की मला या आपल्या स्टेजवरती बोलवून निमंत्रित करून माझ्या ट्रेडची माहिती लोकांपर्यंत पोहोचवली, पालकांपर्यंत पोहोचवली, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली, त्याबद्दल आभारी आहे सर. धन्यवाद. सध्या ITIची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. या प्रवेश प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी आमच्या ITIच्या पोर्टलला भेट द्या. हे पोर्टल आहे www.admission
www.dvt.gov.in या पोर्टलला भेट देऊन ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत सहभागी व्हा व आपला प्रवेश निश्चित करा. धन्यवाद.